काही मांजरी गिजरीन पाळलं असेल बापा. आता माय मांजरे बोलले त्रास देते बापा. हट माय. कोमल इथंच होती बाई. कोमल गेली का गड्या? लवकर सुटली असं ना माहिती. तिले मी किती वेळा सांगतो का लवकर सकाळी उठत नको जात जाऊ, उठत नको जात जाऊ. पण पोरगी काही ऐकत नाही बाई. उठलीच असन ते सकाळीच 5 वाजता उठली असन. उशिरा झोपते माय लवकर उठते. कशीच काय बापा या पोरीला सवय लागली. चांगली सवय आहे म्हणा. पण आता मायच्या घरी येते सुख घेऊन घे ना म्हणा तिले. काय माय कोमल व माय तू. ओम श्री सूर्यदेवाय नमः. सूर्यदेवाय नमः. सूर्यदेवाय नमः. सूर्यदेवाय नमः. जय श्रीराम. ओम श्री शिवाय नमस्तोभ्याम. हे देवा तुझ्या चरणी अर्पिली सेवा. आई कोण एवढ्या लवकर उठली बाई? झोप न कर ना आराम जराशी. एवढ्या सकाळी सुटून काय करते तू? झोप. नाही बाबा गंगा, आपली झोप 7 वाजेपर्यंतच असते. त्याच्या उपर काही मी झोपत नाही बापा. आणि त्याच्या उपर झोपली का बस मी मरूनच जायची वय. आपला रूल तर रूल आहे बापा. आपण एक 6ले 5ले किंवा 7ले त्याच्या उपर आपण उठत नाही. तब्येत खराबही असली आणि किती काही खराब असली तरी बाई मी 7 वाजताच उठतो. आणि लागेच तर मग तिकडे दुपारी 10 वाजताच झोपून जाईन. पण 7 वाजता सकाळी उठतो बाई गंगा. हो तर मी काही आता झोपत नाही माय गंगा. हाव काय नाही मी लवकरच उठतो माय. पण आता कसं हे पोरगी लवकर सुटली माय. इले म्हणतो मी का लवकर उठत नको जात जाऊ, उठत नको जात जाऊ. पण ऐकतच नाही ना माहितीये. पुढेच करते बिचारी कामाला. सांग जाऊ दे ना माय गंगा उठू दे. आता पोरी बारीला सवय पाहिजेच तशी. सकाळी उठून कामं गिमं करायची नाही काय. नवऱ्याच्या घरी गेल्यावर मग नाव बोट नाही ठेवत कोणी. नाव बोट ठेवणारे 10 जण राहते. आणि तिची सवय चांगली आहे म्हणा. असू दे. पण कधी कधी नाही उठू द्यायचं, कधी कधी उठू द्यायचं. बरं उठली तर उठली मग आता. कायले कामं करू देतं मग तिला तू? तू जाय उठ. तिला कामं करू लाग आवरू लाग. एकटीच्या भरोश्यावर पाहते काय? हो ते बरोबर आहे हो माय. उठतो ना मी काम गिम करू लागते बाबा. तिला एकटीच्या भरोश्यावर नाही पाहत. मी एकटी काम करन पण तिला काम नाही करू देत. पण आता कशी ते मी करतो कर बापा. तर क्लास लावला तिचा आणि तोही काही दिवसभर क्लास नाही हो माय. 2 घंट्याचा क्लास 12 वाजता गेली का 2 वाजता वापस येते. दिवसभर असतात कशी गुतली राहिली असती तिकडे. इकडे मी काम आवरली असती. सकाळची काम हातात भेटते तिच्या रात्रीची भेटते. जाऊ दे बापा म्हटलं करू लाग काम. तरी पण मी तिच्या जीवाच्या मनानं मोठे मोठे काम मी करून घेतो बापा. हलके सुलके काम सोडून देते तिच्यासाठी नाही काय. हो काय. आजी मी का म्हणते मी नाही का चहा करून ठेवलाय मस्त गरम गरम. मीनं पेला चहा, दात गीत घासले मीनं. आणि आता आंघोळी करून घेतली मीनं. तर मी आता चालली आता फुला आणतो ना. बेल सापडलं तर बेल आणतोय. येतो मी बात. तोपर्यंत तुम्ही चहा नाश्ता करून घ्या. पण बाई एवढ्या सकाळी कोण उठली मा तू? कोणी सांगितलं एवढ्या सकाळी उठाले? कायसाठी उठली तू सकाळी सकाळी? अरे आई कशी ग तू? आज श्रावण सोमवार. श्रावण मासातला पहिला सोमवार आहे आजचा. किती शुभ दिवस आहे माहितीये का तुला? आज श्रावण सोमवार आहे ना पहिला. तू विसरली का? मी तुला परवाच्या दिवशीच तर सांगितलं ग. माय पाय हो माय मी विसरूनच गेलती बिचारी कोमल. पाय बरं माय किती गुणाची पोरगी आहे व. तू गुणगान एवढं करूशा वाटते, एवढं करूशा वाटते व. लाळ करूशा वाटते त्यावाला काय सांगू बापा. देवारामा भल्ली मस्त पोरगी आहे व. येत माय गंगा तुला त्या पोरीला सांगायला पाहिजे. तेच पोरगी तुला सांगते. पोरी ती सवय मस्त आहे बाई. मस्त सवय आहे. अशीच सवय राहू दे जमा. हो आपलं तोंड गोड तर पूर्ण जग गोड. तोंड कडू तर कोणीच आपल्यासोबत चांगलं नाही लागत. माय पोरगी माय नातीन किती मस्त आहे हो माय. खरंच बापा माय. तेच तर म्हटलं काहीतरी हाय काहीतरी आहे. मा गंगाच्या घरी चालली. काहीतरी महिना लागते. मी भूलच गेली बाबा. वय मर्यादाने काहीतरी तोंडात शब्द नाही येत नाही का बाई. बरं आई मी येतो तिकडून फुलं तोडून. जर मला नाही भेटली तू जाशील का मग? बाई कोमल तू फुलं राहू दे. तू बाहेर नको जाऊ. मी आणतो फुलं. मी बातच तोंड धुतो ना फुलं आणून देतो तुले. तोपर्यंत तू देवपूजा आवरून घे. म्हणजे मग फुलं ठेवायला बरं होते देवाच्या डोक्यावर. आणि मी तुझ्या पूजा आटपायच्या आधीच तुला मी फुलं आणून देतो. टेन्शन नको घेऊ. तू फुलं आणायला नको जाऊ बाई. तू देवपूजा कर. अजून साफसफाई कर देवापाची. ते फालतू काम नको करू. फुलं आणायला कसं आहे पोरी बारीला नाही पटूशा वाटून राहिलं मला. ते माहिती बदमाश आहे ती सावत्रवाली. काय फालतूच नाही काय तिच्या नजरीत येतं. मीच जातो राहू दे. बरं आई तशी म्हणतं काय. बरं ठीक आहे. बाई गंगा जवळला सांगून दे बापा. श्रावण मास लागला म्हणा. मटण फटण आणू नका म्हणा. नाही तर म्हणून सोमवारीच नाही आणत ना बाकी दिवस आणतो. पाय बाई मी राहीन त्या घरी. आपल्याला पटत नाही ते. जे दिवस पाळायचेच बाई. सांगून राहील तुला मी. पाहुण्याला सांगून दे जो अशी आई अशीची म्हणा. नाही तर मी चालली जाईन उद्या. सांगून दे मला आताच. तुमच्या इकडून राहीन नसून होत. काय माय आई तू आम्हाला काय समजत नाही का व? कशी गोष्ट करते बाबा तू. श्रावण मासात कसं मटण आणणार आहे? आणि हिची बाबा तरी खाते काय? हिची बाबा देव धर्म जास्तच पाळते. तरी पण त्याला माहित नाही. तरी मी त्याच्या कानावर शब्द टाकून देईन तू म्हणत तर. हो बाई गंगा काय करत माय. ऐ इकडे
बोला मॅडम, काय म्हणता? अहो मी काय म्हणून राहिली, श्रावण महिना लागला आता आणि श्रावण सोमवार पडते आजचा पहिला. तर तुम्ही नाही काय आता मटण मच्छी अंडे काय ते तुमचं नॉनव्हेज जे काही आहे ते आणू नका आता, श्रावण महिना संपेपर्यंत सांगून राहिली मी तुम्हाला. त्याची बिन तुला माहित आहे ना, आपल्यालाच नाही पडत ते. आपण दिवस पाळतो ना गंगा, काय गोष्ट करतो हो तू? हा ठीक आहे, तुला मला सांगितलं ही गोष्ट वेगळी आहे. आणू नका म्हणजे मी काय आणतो काय तूच सांग. नाही व तसं नाही, पण आईले पटत नाही ना. हा आईले जरा असं काही नाही पटत, भल्ली घराणी आई आहे. हा म्हणजे माय आई जर भल्लीच चिडचिड करते ते आणलं म्हणजे. म्हणून म्हटलं आता आली आहे इथे तर कसं काय भांडण गिणन केल्यापेक्षा तिला चेकून राहायला नाही होत, मग काही ना काही ते बोलतेच बापा. तर नाही का तुम्ही आणू नका मग सांगून राहिली म्हणजे श्रावण सोमवार लागला असं सांगतो मी तुम्हाला बस. बरं ठीक आहे. हे भोळ्या शंकरा, हे भोळ्या शंकरा, आवड तुला बेलाची, आवड तुला बेलाची, बेलाच्या पानाची. हे भोळ्या शंकरा, हे भोळ्या शंकरा, आवड तुला बेलाची, आवड तुला बेलाची, बेलाच्या पानाची, हिमताकड बेलाच्या पानाची. माय बाई गंगा, कोण आला बापा त्या घरी? भलत सुरताल लावून मस्त भजन म्हटलं बापा. अहो माय बाई शांताबाई, माय आई वय ना कालच आली रात्री. माय हो का गंगा, घरी नाही आणलं होतं ना? तर काय माय शांताबाई काल रात्रीच तर आली होती, घरी का आणू तूच सांग. काय माय शांताबाई डोक्याला ताप येण्याला एक गोष्ट करतं माय तू. अमाय झालं का बाई शांता पार्वता, झाली का काम? नाही हो काकी, काम तर चालले आता पहिला श्रावण सोमवार आहे म्हटलं तर चल बाई म्हटलं पहिले बेल आणि पानं घेऊन येतो म्हटलं ना फुलंही घेऊन येतो म्हटलं नाही का. तर मग निघाली होती बाई, तर मग गंगाच भेटली रस्त्यात तर बोलत बसली. आई आली म्हणे, तर केव्हा आली म्हटलं तर रात्रीच आली म्हणे. कशी काय आई, तब्येत गिब्येत कशी आहे तुमची? तब्येत गिब्येत तर चांगली आहे माय, आता काय उपरवाल्याच्या भरोशावर आहे बापा सगळं म्हातारपण नाही का. दिवस 2-4 दिवस राहिले आता आपल्या जगाचे, तर कशी हसत खेळत जगून घ्या नाही का माय शांता. हो व काकी, नाही काय घडी भऱ्यानं काय होते ना आता काय होते काही माहीतच नाही पडत ना माय जीवाचं. जीव म्हणजे एखादं खेळभांडल्यासारखं आहे, आता हाय ना उद्या तुटलं अशासारखं जीव आहे हो बापा. हो माय. ओम नमः शिवाय. शांता पार्वती नमस्कार. नमस्कार काकी, नमस्कार, नमः शिवाय. अमाय गंगा तू आई भल्ली बारीक दिसते बापा. अहो बारीक म्हणजे बापा काय विचारतो, सकाळी सकाळी उठली त्या पोरीने कोमलने सांगितलं बाई श्रावण सोमवार पहिला सोमवार आहे, श्रावण मास लागला म्हणे. मला पहिलेच म्हणे पाहुण्याला सांगून दे, जवायला सांगून दे, मटण नको आणू, चिकन नको आणू, अंडे नको आणू. सांग बाई, तो माणूस पहिलेच बारीक, त्या माणसालाच नाही पटत. इले कोण सांगत नाही तरी म्हणे सांगून दे म्हणे. सांगितलं बाई या माणसाले, तो माणूस मारच बावरला. घ्या माय म्हटलं आणि बरं जाऊ दे बापा, सांगून दिलं मी त्याला. ते तर तसे आणतच नाही माय. हो का व माय. आपत आहे बापा तुम्ही माय आहे तर. बरं चल ना मग आपण पानं फुलं बेल आणलं का त्या घरी? कुठं माय शांता आणतच काय चलतं काय मग, चल ना आपण चालत जाऊ ना. हो हो चाल ना, आम्ही त्याच्यासाठी आलो, आम्ही तिकडे चाललो. चल. काऊन शांत बाई आज जरा शांत शांत दिसत आहे, मला तो नर्वस नर्वस काऊन दिसतंय आज? काऊन तर काय माहित बाई गंगा मालिकाने आज म्हणजे असं काहीतरी विपरीत घडल्यासारखं वाटून राहिलं बाई. हाव ना, रश्मीचा आता पत्ता नाही, शिल्पीचा आता पत्ता नाही. काय माहित, मी दोघीलाही फोन नाही केले, 2-4 दिवस झाले ते आला नाही घराकडे. तर मला एक जराशी धक लागून राहिली का तब्येत गिब्येत खराब आहे का बा त्याची. तर मला असं जीवाले असं असं पहिलेच ते भेटत नसते काय समानचं भेटल्यासारखं नाही का विचार, पहिलेच कस तरी वाटून राहिलं. हो बिचारे शांताबाई, रश्मी 2-4 दिवस झाले आलीच नाही इकडे, चलून पाहिजे का दुपारी तिच्या घराकडे? हो पार्वती आपण जाऊनच पाहू बिचारे. हा मला आठवण आली तिची. गंगा चलशील का व? आहे शांताबाई येईन ना बापा, येईन ना, सांगजो मला, सोबतच जाऊ आपण. हो पहिला श्रावण सोमवार आहे माय गंगा, कोमलले चांगलं व्रत करायला लाव. कसं कसं कर लागते काय नाही कर लागते सगळं सांगतील. आणि जे आपल्या मनोकामना मनात आहे त्या मनात ठेवून त्या देवाला सांगून पूजा कर म्हणा मस्त. तुला माहित आहे पूजा कशी कर लागते? अमाय शांताबाई तिला थे नाही सांगा लागत, थे नाही सांगा लागत तिला, ते सगळं शेते माय. मला माहित नव्हतं का श्रावण सोमवार आहे ते. उठून सकाळीच उठली, कामही आवरले, सळाई टाकला आणि ते तिनं कोटाई झाडून काढला माय ना, आंघोळही केली, फुलही निघाली होती आणि चाही म्हणून ठेवला होता. चहा प्या म्हणे आम्हाला, मी फुलं आणतो म्हणे. म्हटलं राहू दे बाई, मी फुलं आणतो, तू देवपूजाच आवर म्हटलं. आज काही सांगा लागते का माहिती, तिला सर्व समजते, मायापेक्षा तिला समजते. सांग पाय हो माय, लय गुणाची पोरगी आहे बापा, लय गुणाची पोरगी आहे कोमल. म्हणजे न सांगता बिना मायची पोरगी एवढी हुशारच कशी काय पाय. म्हणजे कधी कधी संस्कारही नाही तर माणसाचा स्वभावही चांगला राहत असते. स्वभावाचे आहे ना, आज तिचा स्वभाव चांगला होता, स्वभाव गोड होता, ते आज तिचे दिवस चांगले आले. असं असते माय गंगा ते नाही. हो शांताबाई तसंच असते. काही मग आता पता आहे का होत्या कमलाचा?
तर आता पता आहे का म्हटलं. त्या दिवशी तर भल्ली भांडली म्हणते ते आपल्या बबिता काकीसोबत कशा कशी. हो बाई सांगे मला रश्मीच सांगायला आली ती. त्या दिवसपासूनच रश्मीने आली. रश्मीच सांगे मला माय रंगा जाऊ दे ना माय. मी सांगितलं रश्मीले आपण काही तिला जायवासाठी केलं नाही म्हटलं. साफसुथऱ्या मनाने केलं म्हटलं. आणि आपल्याला काही कोणाला जायवाचं नाही म्हटलं बाई. नाही काय ज्याचा बाप त्याच्यापाशी तिच्या मनात कपट भरलाय तर आपण तरी काय करावं. नाही का शांता. हो गंगा बरोबर आहे त्यावाला. नाही बाई ते बाई फारच आहे बापा. नाही ओ बापा असं काही हा कुठून जेवायला बाबा फुलं तोडाले कवा तर नाही दिसत. आजच दिसून राहिलाय बापा. नाही हो माय बबिता काकी आम्हाला रोज घरीच फुलं सापडते पण आज श्रावण सोमवार आहे म्हटलं आज जास्त फुलं लागते तर मग आलो बाई गार्डन मध्ये फुलं तोडाले. तू आम्हाला पहिल्यांदा दिसली बाई. आम्ही तर नेहमीच येतो. आम्ही मी रोज येतो बापा. आम्ही 5 वाजताच येत असतं पण आजच उशिरा झाली. हाव का व आज मग काय श्रावण सोमवार तर पूजा गिजा नाही करत का मग. काय करतो माहिती मला महादेवच नाही येतं. आता कशी पिंडीवर बेल वायन ओम श्री शिवाय नमस्तभ्यम ओम श्री शिवाय नमस्तभ्यम नाम जपत राहीन बिचारे. नाही का व्रत भक्त करता नाही येत आता. आपलं तेच 2 हात जोडले का बापा सुखाचं ठेव. हो माय काकी खूप सुंदर. चल बाई आता फुलं बेल तोडून घेतो बाई. चालले जातो मग घरी पूजा करायला. माई सून करते ना पूजा. सून म्हटलं ते बाजूची नाही का प्रवीणची बायको तिच्यासाठी नेतो जराशी म्हटलं माझ्यासाठी होऊन जात त्यातल्या त्यात. चला बाई मग तोडून घेऊ. हा तेच तर म्हटलं तू सून तर गावात नाही बापा. हवा बबिता काकी माय कानावर आलं. त्या दिवशी ते भांडली मग त्यासोबत कमला कवून भांडली हो बापा. घे हो माय काय सांगत माय बिना नवऱ्याची बायको होती तिला काय समजते. त्या तरक्कीवर जाऊन राहिली त्या कोमलसाठी तू करते ना त्याच्यावर जाऊन राहिली विचार ते. म्हटलं मी ना तिले तू तिले त्या पुरीला सख्या पुरीला मायाने लावू शकत म्हटलं. आणि ती पोरगी एवढी भदा तोंडी आहे म्हटलं ते कोमलची नकाची बराबरी नाही करत म्हटलं. तिची झाली बाई गरम त्याची मारच भिडली म्हणून सून टिकली नाही असं नाही तसं नाही. काय रंगाची बापा. आम्ही म्हणे हाय पाहिलो काय म्हणे जे तिनं कपडे त्या नाचुकल्या कोमलच्या बड्डेत घातले होते ना म्हणे ते आम्ही घरी भांडे पुसायला घेतो म्हणे बे भांडे पुसायला सांग. हाव काय घे व आम्ही ना काही बाई कोणाला जायवासाठी कपडे नाही घातले होते ना काही नाही बापा. तिले तर आम्ही बोलावले नव्हतं एवढंच होतं ना तर बोलावलं असं तिले पाय. पण आम्ही त्याच्या त्या उद्देशाने काही केलंच नाही ना. तिच्या मनात कपट आहे तर कोण काय करून माय बबिता काकी तूच सांग. म्हटलं बाई मी ना सारच म्हटलं तिले. रंगारंगाची बोलून बसली त्या पोट्टी म्हणे हेंबाड तोंडी म्हणे. तिने मी म्हटलं बाई जराशी त्यापेक्षा चांगली दिसते म्हटलं कोमल. हेंबाड तोंडी म्हणे वय झाली सोय झाली बोलायची काही हे नाही म्हणे कुकरच्या पुढे काही बोलतं म्हणे अशी म्हणे ती. माय पाय बरं बाई. मग नाही ते काय माझ्या शांता चांगलीच झाडली मी ना म्याने ठेवली बाई आपल्याला सहनच नाही होते मी नाही बम झाडली मग. हाव का व हो ना माय. ओम नमः शिवाय ओम श्री शिवाय नमस्तोभ्यम श्री शिवाय नमस्तोभ्यम. भोला सब दुख काटो हमारा हो भोला सब दुख काटो हमारा. शिव शंकर जपो तेरी माला भोला सब दुख काटो हमारा हो भोला सब दुख काटो हमारा. हो भोले बाबा जपो तेरी माला हाँ भोले बाबा जपो तेरी माला भोला सब दुख काटो हमारा ओ भोला सब दुख काटो हमारा. भोला सब दुख काटो हमारा हाँ भोला सब दुख काटो हमारा. नमस्कार मित्रांनो माझ्याकडून तुम्हाला व तुमच्या परिवाराला श्रावण मासाच्या आणि पहिल्या श्रावण सोमवारच्या खूप खूप आभारभर शुभेच्छा. हा मित्रांनो आणि मला कमेंट सुद्धा कराल व्हिडिओ कसा आहे कसा नाही तर. चला मग भेटूया पुढे. बाय. अरे अरे काय झालं ग काय झालं का बरं अशी रडतेस तू काय झालं. शांता काकू कुठे आहे सांगताय. शांता काकू बाबा आईने मारून राहिले मीने लय आवडले पण बाबा आपटूनच राहिले म्हणे. आणि ते कलावती काजल कमला काकू तिथे उभी आहे ना हसून राहिली बिचारी तरी पण जरा थांबून नाही राहिली. माझ्या बाबा जीवाने मारून टाकन माझ्या आईले. कुठे गेली शांता काकू. ग बाई ये इकडे ये 2 मिनिट. ताई 2 मिनिट महत्वाचे आहे वा. माझ्या बाबा गच्ची पिकून राहिली तिकडे माझ्या आईची. आणि माझी आई मेली गेली तर मग मला बस बनून राहिली. शांता काकू कुठे सांगून दे राहिली तवाची सांग ना लवकर. अमाई हो काय बरं थांब बाई रिंकू आवाज तुम्ही आई घरातच आहे व पूजा करत असून थांब. आई इकडे वा आई पहिले इकडे पूजा सोड पूजा मग करजो. ही आली बाई रिंकू आली पाय काय म्हणते. शांता काकू तिकडे आईले बाबा लई मारून राहिले चल लवकर. कोणीच नाही आपटाले तिकडे सगळे तरी कुठे गेले काय माहित बाई. आणि बाबा आईच्या अंगावर बसून गच्ची पिचकून राहिले आईने मारून टाकत चला लवकर. अमाय पाय बाई सकाळचा धाक माया खरा निघाला तरी मला वाटीस बाबा काही ना काही होते. घे हो माय बरोबर चल बाई येतो मी चल. शांता काकू सोबतच चल माय लवकर चल. हो चल.